दादा, नमस्ते. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझे नाव साईनाथ घोलप, राहणार बल्लालवाडी, पांगरी माता. बरं दादा, आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये उभं आहे, बरोबर? तर मला एक सांगा, ही व्हरायटी कोणती आहे? अथर्व. अथर्व व्हरायटी, बरोबर? तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झाला आहे दादा? ह्यो प्लॉट 1 महिन्यात झाला. 1 महिन्याचा टोमॅटोचा प्लॉट आता कंप्लीट झालेला आहे, बरोबर? तर आपण टोमॅटो या पिकासाठी आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश बरोबर. हे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांचा वापर केलेला आहे, बरोबर? तर आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना दादा, तर हा पूर्ण एकदम डोंगराळ भागातला प्लॉट आहे, बरोबर? इथं उष्णता पण भरपूर असते. इथं जर प्रत्यक्षात पाहिलं नाही झूम करून, हे बघा ना, जवळच पार डोंगर आहे, बरोबर? एवढ्या उष्णतेमध्ये देखील आहे ना प्लॉट एकदम वेल कंडिशनला आहे. म्हणजे झाडाला आहे ना, तो आक्सा म्हणा किंवा बाकीचा जो प्रकार, तो कोणत्याही प्रकारे आपल्याला दिसत नाही, बरोबर? आणि खालून जर पाहिलं ना, झाडाला खोडातून फुटवा, हे बघा ना, प्रत्यक्ष जर पाहिलं ना, आणि फुलकळी पण भरपूर प्रमाणात आहे, बरोबर? आणि आता फळं लागायला सुरुवात झालेली. तर मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्ही जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ती बेडमध्ये भरल्यानंतर, आणि तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? नाही, मी पूर्ण तेच वापरलं होतं, कारण उष्णता असल्यामुळे मी रासायनिक कुठलंच वापरलं नव्हतं. पहिल्यांदाच वापरलंय ते. बरोबर, पहिल्यांदाच वापरले तुम्ही जैविक खतं, बरोबर? हां, पण त्याचे रिझल्ट हाय चांगले. बरोबर. कारण आता जर एवढे ना हिटमध्ये काय होतं दादा, जर टेम्परेचरमध्ये जर तुम्ही रासायनिक खतं जर आहे ना बेडमध्ये जास्त भरली ना, तर केमिकलमध्ये जास्त आग राहते. आणि ज्यावेळेस मल्चिंग पेपर तापतो, बरोबर, आणि म्हणजे वरून ज्यावेळेस सूर्याची उष्णता आणि मल्चिंग पेपरवर तापल्यानंतर खाली जे केमिकलची हिट मुळे उष्णता तयार होते ना, मुळांना ना शॉक ट्रीटमेंट होती. म्हणजे ना आपटेक प्रक्रिया मंदावणं किंवा मग पांढऱ्या मुळीला झटका बसणं, हा प्रकार जादा घडतो, बरोबर? तर मला एक सांगा दादा, ही जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, भरपूर. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.